कुटुंबामध्ये 9 लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांची जी पोलीस यंत्रणा आहे ती पण काढून घेतलेली आहे. याकडे कशा प्रकारे बघता? बघा, मी कधीही कोणाच्याही माणसाच्या कमरेखाली वार करत नाही, कोणाच्याही खाजगी याच्यात जात नाही. जर अशा प्रकारचा, मी पण बघतोय तुमच्या माध्यमातून, जर अशा प्रकारचं काही चुकीचं केलं असेल तर पोलीस यंत्रणा, न्यायालय त्याच्यासाठी सक्षम आहेत, जे काय त्यांच्यावर. पण आम्ही कधी ना काळी आम्ही सगळे एका ठिकाणी मित्रपक्षामध्ये होतो. मी 2 वेळा त्यांना खासदार म्हणून निवडून आणले बाळा, मी आणले. त्यावेळेला विनायक राऊतांना, अरे उद्धव ठाकरे सांगत होते प्रमोद तू उभा राहा, विनायक राऊतांना तिकीट देत नव्हते, मला देत होते, पण मी सांगितलं मी पक्ष सोडणार नाही, म्हणून विनायक राऊतांना तिकीट मिळाली. त्यामुळे पण हे जे काय आहे ते मला वाटतं मॅटर सबज्युडाइज. पक्षासोबत असताना असे विषय पुढे आले होते. माझं म्हणणं तो मॅटर सबज्युडाइज आहे, न्यायालयाकडे पेंडिंग. आता इट इज टू अर्ली टू जम्प टू द कन्क्लुजन. जर चूक असेल तर त्याच्या मंडळींना जी योग्य ती शिक्षा न्यायालय देईल. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. म्हणजे चूक असेल तर ते विनायक राऊतांना किंवा त्यांच्या फॅमिलीला शिक्षा भोगावी लागेल. त्यामुळे आता इट इज टू अर्ली टू जम्प.